क्या कर सकते हो? मैं एक मिनट हाँ। करणारं कोणीही पैदा झालेले नाहीये. त्यासाठी जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वप्रथम मी ही गोष्ट सगळ्यांना सांगू इच्छिते, आम्हाला खूप खूप आणि खूप आनंद आहे. आम्ही खूप नशिबान आहोत. एवढी मोठी दुर्घटना होऊन सुद्धा आज तुम्ही आमच्या समोर हसत खेळत बसलात, हे आमच्या कल्याणकरांचं खूप मोठं नशीब आहे. महेश गायकवाड सर, वी ब्लेस यू. ऑल द बेस्ट विशेस फॉर युअर फ्युचर. थँक यू सो मच. थँक यू. त्यांचे दोन परफॉर्मन्स होणार आहेत. समयरा जाधव. गोरी गोरी ग्वाल नकी छोरी चली चोरी चोरी मुख मोरी मोरी मुस्काए अलबेली. कंकरी गली में मारी कंकरी कन्हैया ने पकड़ी बांह और की अट खेली. भरी पिचकारी मारी बोली परी हरी बोली. उड़े रंग की
बक्षीस काढतोय हॅट्स आहे दुर्वा झोरे. चॅम्पियन इज हर्षिता ठाकूर. गजमुखं मोरीश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमणं चिन्तामणिं सेवरं लीलाद्रिं गिरिजात्मजं सुवर्णं मंगलम कुर्यात् सदा मंगलम. त्यांनी शिवरायांचा पाळणा सादर केला होता. अभी टिकले होना बाकी है. उत्तेजनार्थ आपण कॉन्फिडेशन प्राइज दिलेला आहे. किसगाव ग्रुप अविनाश सर. ज्येष्ठ व्यक्ती डिक्लेअर करणार आहोत. आणि डुंबिराली मायेची जाणीव सौ ज्योती सावळे मॅडम यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. श्रीमती हिराबाई सावंत
श्रीयुत घनश्याम मिश्रा जे BPT म्हणून सेवानिवृत्त आहेत. आपण त्यांचा आपल्या संस्कृतीमधून आदर करत आहोत, सन्मान करत आहोत. यानंतर श्रीयुत बाळासाहेब मारुती सोडमवार ज्यांनी डिफेन्समध्ये 37 वर्ष सेवा केलेली आहे, यांच्यासाठी आपण एका जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. त्यांना आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. निवृत्त आहेत आणि यानंतर सरंगी ज्ञानू पाटील यांचा या ठिकाणी आपण बहिर्दादांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक म्हणून सन्मान करत आहोत. लाईव्ह रिपोर्टिंग त्याचबरोबर बदलापूर अक्षरशः प्रकरण सर्वात अगोदर कव्हरेज यांनी केलेलं आहे. कल्याण पूर्वेतील नुकतीच झालेली घटना, ही घटना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उचलून आणण्याचं काम ABP माझावरती सुरेश काटे यांनी केलेलं आहे. आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान. महाराष्ट्र सामना या वर्तमानपत्रामध्ये लेखन करतात. आपण सन्माननीय पत्रकारांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. मी श्रीयुत सुरेश काटे, श्रीयुत सचिन सागरे, त्याचबरोबर अभिलाष डावरे, प्रमोद तांबे या पत्रकार बांधवांना या ठिकाणी आमंत्रित करतो. इकडे समोर धन्यवाद. कल्याण महोत्सव यंदा आपण उल्लेख केलेला होता. त्यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी सन्मान करत आहोत. यानंतर इजाज शेख, डॉक्टर अभिलाष डावरे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. करत असतात आणि त्यांचा सन्मान करणं डॉक्टर अभिलाष डावरे आपल्या कल्याण महोत्सव सदस्य यांना या ठिकाणी पत्रकार म्हणून आपण सन्मानित करत आहोत. प्रमोद तांबे यांच्यानंतर आपण सचिनजी सागरे यांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर आपण समाजाप्रती असलेली जाणीव ठेवून लेखन करावं. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या अडीअडचणी असतील त्या मांडण्याचा प्रयत्न आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, वृत्तपत्र असतील याच्यातून करावा. आपल्या पत्रकारितेला आपल्या कल्याण महोत्सव प्रतिष्ठानच्या माध्यमातून शुभेच्छा देतो. गायकवाड यांचं खरं पाहिलं तर आभार व्यक्त करतो मी या ठिकाणी. गेली 20 वर्ष आम्ही पत्रकारिता करतो, मात्र कल्याण डोंबिवलीतली 15 वर्ष झाली पत्रकारिता करत आहे. अनेक प्रकरणाला वाचा फोडलेल्या आहेत. तुम्ही सगळ्यांनी मला कदाचित तुमच्या मोबाईलमध्ये पाहिलं असेल किंवा काही पाहिलंही नसेल. बदलापूरचं प्रकरण जर असेल, अक्षय शिंदे एन्काउंटर, सगळ्यात पहिलं रिपोर्टिंग करणारा मीच आहे त्या ठिकाणी. सगळ्यात पहिला रिपोर्टर म्हणून मी बदलापूरच्या ट्रॅकवर ज्यावेळेस सगळे नागरिक उतरले त्यावेळेस त्या ठिकाणी मी पोहोचलो होतो. आणि आजचं ताजं प्रकरण जर पाहिलं आपण तर आता एका चिमुरडीची जी हत्या झालेली आहे ते प्रकरण देखील सगळ्यात चांगल्या पद्धतीने न्यायिक अशी भूमिका त्या ठिकाणी मी पार पाडलेली आहे. स्वतःचं कौतुक करत नाही मी, मात्र अनेक लोकांनी माझं कौतुक केलेलं आहे. अनेक प्रेक्षकांनी मला स्वतः भेटून देखील सांगितलेलं आहे. आणि मी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगेन, कारण की आज आमचा सन्मान केला आहे महेश गायकवाड यांनी, त्यामुळे बोलत नाही. मात्र ज्यावेळेस महेश गायकवाड यांच्यावरती जी फायरिंग झाली होती ती सगळ्यात पहिली बातमी जी आहे ती माझ्याकडे आली होती. आणि त्या बातमीचं रात्रीच म्हणजे आमचं 11चं बुलेटिन असतं, त्या बुलेटिनमध्ये पहिली बातमी आपली त्या ठिकाणी ब्रेक केली होती की महेश गायकवाड यांच्यावरती 5 गोळ्या फायर केलेल्या आहेत इथले स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी. तर ते एक असं वेगळ्या पद्धतीचं जी रिपोर्टिंग केलेली आहे आणि सगळ्यात 6 गोळ्या होत्या. हा ते नंतर आम्हाला अपडेटमध्ये समजलं. मात्र 26/11 देखील मी कव्हरेज केलेलं आहे. मूर्ती लहान आहे माझी मात्र कीर्ती मोठी आहे, त्यामुळे मी फार मोठ्या चर्चेमध्ये नसतो, कोणाच्या घोळक्यामध्ये नसतो. मात्र जिथं अन्याय आणि अत्याचार होतो त्या ठिकाणी मात्र मी धावून जाऊन माझ्या माध्यमातून मला जनतेला कसा न्याय देता येईल या पद्धतीने मी काम करतो. त्यामुळे खरं पाहिलं तर मी माझ्या आयुष्यातला आणि कल्याण शहरामध्ये 15 वर्ष राहतोय, पहिलाच सत्कार झाला आहे. त्यामुळे मला थोडंसं आश्चर्य वाटतंय की
आणि आनंदही वाटतो की चला ठीक आहे कोणीतरी दखल घेतली आणि मला सन्मानित केलंय. त्यामुळे महेश शेठ खूप खूप आभार आणि सगळ्या कल्याणकरांचे आभार की तुमचंही प्रेम आहे. त्यामुळे मला हा उत्साह येतो आणि पुन्हा असे काम करण्याची मला एक ताकद येते. धन्यवाद. आपण लकी ड्रॉ कुपनचा पहिला राऊंड इथे खेळणार आहोत. ज्याची बक्षीस आहेत 5 पैठणी साड्या, 2 गृहोपयोगी वस्तू आणि 1 सोन्याची नथ. अशी पहिल्या राऊंड मध्ये आपण 8 बक्षिसं काढणार आहोत आणि आज एकंदरीत 50 बक्षिसं वाटायची आहेत, 50 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आपल्याला थांबावं लागलं होतच असते, पण आज समारोप असल्यामुळं गर्दी जास्त आहे. तेव्हा आपापली लहान मुलं आणि मौल्यवान वस्तूंकडे लक्ष असू द्या. आजच्या दिवसातलं पहिलं नाव माझ्या हातात आलेलं आहे, जे आहे पैठणी साडीसाठीचं नाव आहे लता भालेराव. नाव आहे अंश. सोन्याची नथ ज्यांना लागलेली आहे महापुरुषांचे विचार. नारायण पाटील साहेब आपल्यास विनंती आहे, आपण देखील मंचावर यायचं आहे. श्री नारायण पाटील. सर्वप्रथम या ठिकाणी उपस्थित सर्व कल्याणपुरीतील नागरिकांना मी त्यासाठी नमस्कार करतो. जय महाराष्ट्र. आजचा हा महोत्सव ज्या प्रेरणेने उभा राहिला आणि फक्त कल्याणमध्येच नव्हे, नाव कल्याण महोत्सव जरी असलं तरी ठाणा मुंबई अवघ्या महाराष्ट्रामध्ये एक त्या ठिकाणी अस्मितेचं प्रतीक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिलांचा योग्य रीतीने सन्मान, त्याचप्रमाणे लहानग्यांचा प्रोत्साहन, विद्यार्थ्यांना आशीर्वाद, अनेक पैलू या त्या ठिकाणी महोत्सवामध्ये आहे, जे त्या ठिकाणी आपण मांडू शकत नाही. काही प्रत्यक्ष आहे, काही अप्रत्यक्ष आहे. आणि अशा या महोत्सवाचे जे सर्व मानकरी आहेत त्यातला प्रमुख मानकरी माझे मित्र, माझे स्नेही महेश गायकवाड. आज हा महोत्सव नव्हे तर अशा प्रकारचे अनेक समाजोपयोगी कामं ज्यांनी कल्याणपुरीला नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अडचण असेल, ज्या ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज असेल, अशा ठिकाणी धावून जाण्याचं काम महेश गायकवाड यांनी केलेलं आहे. महेश गायकवाड एक व्यक्ती नसून एक सेवाभावी शक्ती आहे. ही शक्ती म्हणजे कल्याणपुरीची शक्ती आहे. ही शक्ती म्हणजे महाराष्ट्राची शक्ती आहे. स्वामी विवेकानंद सांगत होते की मला 5 चाकरी योग असे द्या की जे ध्येयाने त्यांनी झपाटलेले असतील. मला वाटतं त्यांच्या त्या ध्येयाचा अर्थ ज्यावेळेस आम्ही महेश गायकवाड यांच्याकडे बघतो त्यावेळेस नक्कीच आम्हाला कळतं की अशा प्रकारचे ध्येयाने झपाटलेले जे तरुण असतील, या तरुणांना खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी आपली ताकद वाढवण्यासाठी, महाराष्ट्राची शान वाढवण्यासाठी, कल्याणच्या अस्मिता जागी करण्यासाठी महेश यांच्यासारखा माणूस खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी तिकडे जायला पाहिजे होता, सत्तेवर असायला पाहिजे होता. विषय त्या ठिकाणी राजकारणाचा जरी नसला तरी मनातली जी भावना आहे ती उफाळून येते आहे. कारण सत्तेशिवाय त्या ठिकाणी पान हलत नाही. उद्या कदाचित या निसर्गावरती देखील वारा वाहू नये, सूर्याने उगवू नये, प्रकाश पडू नये, अशा प्रकारचे देखील त्या ठिकाणी इन्फेक्शन त्या ठिकाणी सत्ताधारी घालतील का काय असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. मला जाणीव आहे की हे व्यासपीठ जे आहे हे सामाजिक आणि कल्याणच्या हिताचं व्यासपीठ आहे. आणि कल्याणच्या हिताच्या व्यासपीठावरती एक खऱ्या अर्थाने जर स्पष्ट बोललं तर त्याचा त्या ठिकाणी कुठेही उहापोह होणं किंवा त्यांना काहीतरी वेगळे अर्थ काढणं हे चुकीचं ठरेल. मी महेश गायकवाड यांना अतिशय जवळून बघितलेलं आहे. अनेक पैलू त्यांच्यामध्ये आहे. नवे हा कल्याणपुरीचा देखील हिरा आहे आणि हा हिरा जोपासायचं काम तुम्हाला आम्हाला सर्वांना करायचं आहे. या महोत्सवीच्या रूपाने ही जी समिती आहे या सर्वांना मी त्या ठिकाणी शुभेच्छा देतो. महेश गायकवाड आपल्याला त्या ठिकाणी
शतशः त्या ठिकाणी आरोग्य उदंडाचं आरोग्य राहावं अशी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो. आणि मला या ठिकाणी बोलायला संधी दिली त्याबद्दल सूत्रसंचालकांचे आणि समितीचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. मला आता स्वीकार करायचा आहे. आसिफ भाई शेख, दीपक शेठ भाटिया, श्री साई शेठ केने, श्री पंकज पांडे ITC अध्यक्ष आपल्यास विनंती. येथील सर्व नागरिकांनी जरा कृपया लक्ष द्या. 1 डिसेंबर मध्यरात्री 12 वाजून 1 मिनिटांनी म्हणजे 31 आपण हा 31 कशा प्रकारचा साजरा करतो आपण अनेक वेळा बघितलं असेल. मद्य, पार्टी आणि डान्स याच्यामध्ये त्या हा 31 साजरा केला जातो. परंतु ही आपली संस्कृती नाही आहे, ही इंग्रजांची प्रथा आहे. आणि म्हणून ते 31 डिसेंबरच्या इंग्रजी वर्षाला अशा प्रकारचा कार्यक्रम घेत असतात. याला आमचे हिंदुस्थानातले युवक त्याची बळी पडत आहेत. आणि म्हणून धर्मवीर आनंदगे साहेब यांनी 31 डिसेंबर मध्यरात्री 12 वाजून 1 मिनिटांनी आपल्या हिंदू संस्कृतीचा रक्तदानासारख्या जागी पवित्र पुण्याचे काम करणारा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 वाजून 1 मिनिटांनी संपूर्ण महाराष्ट्रातले युवक एका ठिकाणी येतात आणि ते रक्तदानाचं महान कार्य करतात. एक इंग्रजी वर्षाचं स्वागत रक्तदानासारख्या महान कार्याने केल्यासाठी आपण कल्याणला शाहू उद्यानासमोर दादासाहेब क्रीडांगण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आपलं रक्तदान हे नवीन वर्षासाठी एक पुण्याचं आणि महान कार्य ठरणार आहे. आपल्या सर्वांना मी विनंती करतो, जेथे रक्तदाता असेल त्यांनी दादासाहेब गायकवाड या ठिकाणी येतं त्यांना सन्मान चिन्ह आणि गौरवपत्र देण्यात येईल. याची नोंद घ्यायची. धन्यवाद. पाटील साहेब, आपला कल्याण महोत्सव प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय श्री दिलीप दाखिलकर साहेब आणि सर्व कार्यकारी कमिटीचा आभार मानून सतीश आप्पा सोनवणे सहर्ष सादर करीत आहेत महाराष्ट्राची गौरवगाथा. स्वागतम, सुस्वागतम, शुभ सुस्वागतम. रंगदेवता श्री गणेश, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून पूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि उपस्थित ऐतिहासिक कल्याण नगरीतील सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना विनम्र विनम्र अभिवादन करून सतीश आप्पा सोनवणे सहर्ष सादर करीत आहेत पारंपरिक कोळी गीते, लोकगीते, लावणी नृत्य, चित्रपट संगीत यांचा नृत्यानं भरलेला सदाबहार कार्यक्रम महाराष्ट्राची गौरवगाथा. पार्श्वगायिका चंद्रकला दासरीजी यांच्यासाठी हात वरती करून टाळ्या वाजवा.
गाणं 32 वर्षापूर्वीचं आहे, ते आता हिट झालं यांच्या आवाजात. तुम्ही बोला, ते त्या गाण्याचा इतिहास तुम्हालाच माहिती आहे जास्त, की हे गाणं 32 वर्षापूर्वी तुम्हीच गायला होतात आणि आज सुद्धा ते गाय. हॅलो हॅलो हा वहिनी बोला, त्या गाण्याबद्दल थोडंसं सांगा. हे गाणं पहिलं 30 वर्षापूर्वी मी टिप्स मध्ये गायले होते, टिप्स कंपनीमध्ये. त्याच्यानंतर आता 15 वर्षापूर्वी अनिल वैते यांच्या चॅनलला गायली होती मी. म्हणजे दोन वेळा एकच गाणं झाली. 15 वर्षानंतर परत आहे. हा, आता गाणं हिट झालं युट्यूबच्या जमान्यात. आणि खूप खूप तुमचे धन्यवाद, मला या गाण्याला तुम्ही खूप खूप प्रेम दिल्याबद्दल. महेशजी, मी तुमचं ह्यांच्या वतीने धन्यवाद एवढ्यासाठीच मानतो. महेश भाऊंनी मला खास फोन करून बोलवलं, त्यांचं पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. त्यांचा आभार मानत एवढं कमीच आहे, की त्यांच्यामुळे किती माणसं भेटत आहे महोत्सवाच्या निमित्तानं. या माझ्या वहिनी आहेत, आमच्या कल्याणची शान आहे. कारण यांचे मिस्टर तुमच्या कल्याणचे मोठे कलाकार आहेत, की ज्यांच्याकडे मी शिकलो. आज बाबासाहेबांबद्दल बोलताना आज मोठ्या अभिमानानं बोलणार, मला शिकवणारा माझा गुरु तुमच्या कल्याणमधला आहे, तो म्हणजे बजरंग बादशाह. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. बजरंगजी या प्लीज. बजरंग बादशाह वरती या, साहेबांनी सांगितलं वरती या. आता ते चित्रपट प्रोड्युसर झालेले आहेत, डायरेक्टर झालेले आहेत. त्यांचे मला पण बघितलं ओ, महेशजीने जुनी आठवण सांगितली आमची. 2000 साली महेशजी लहान असताना त्यांचा कार्यक्रम गाला, घरातनं पोती घेऊन म्हणजे चटे वगैरे घेऊन जायचे. आता कार्यक्रमात पाहुणे म्हणून आलेले आहेत. बजरंग बादशाह जेव्हा पण बघतो मला खूप मोठं झाल्यासारखं वाटतं, कारण मला मोठं करणारे तुमच्यासारखे लोक आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की सुशील हा खूप लहान होता, माझ्याकडे आलता. सकाळी 9 वाजता यायचा आणि संध्याकाळी 5 वाजता जायचा. आणि चंद्रकला दासरी हे जे तुम्ही गाणं ऐकता, कॉर्पोरेशनला कल्याण कॉर्पोरेशनचं जे महापौर हे दिलं, म्हणजे महेश दादांनी महापौर पुरस्कार, महेश दादाकडून पहिला पुरस्कार चंद्रकलाला भेटलेला. कारण की त्याच वेळेस त्यांनी ओळखलेलं ही काय चीज आहे. एका ठिकाणी आम्ही खूप तयारी करून ठेवलेली, पण ते आमचं फेल झालं. 32 वर्षापूर्वी हीच बाई गाते, 15 वर्षानंतर परत हीच बाई गाते आणि रीलच्या माध्यमातून फेमस होत आहे. प्रतिभाताई ही आमची बहीण आहे, सगळी टीम आमचीच आहे. आणि खास कशी बाई आणि हे जे कलावंत आहेत, महेश दादाचं प्रेम आहे. आणि माझ्या कुटुंबाला पूर्ण सावरणारा महेश दादा गायकवाड. मी अभिमानाने स्वाभिमानाने सांगेल की मी कुठंतरी असा. आणि गेल्या 3 वर्षापासून सातत्याने आपण हा कार्यक्रम राबवतोय. हा 4था वर्ष. मला वाटतं की गेल्या वर्षी जो माझ्यावरती हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये 6 गोळ्या लागल्या आणि त्याच्यामधून ईश्वराने आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आपल्यासमोर आहे. त्यामुळे यावर्षी आपण हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आहे. आपला कल्याण महोत्सव आपण साजरा करतोय मातोश्री गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून. मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं की ईश्वराची पण इच्छा हा कार्यक्रम कालांतराने अनंत काळ असाच चालत राहो. मला आपण सगळ्यांनी एक अपक्ष म्हणून, माझ्यासोबत कोणताही नेता नव्हता, नगरसेवक नव्हता, मंत्री नव्हता, कोणताही पक्ष नसताना सुद्धा आपल्या सगळ्यांच्या कृपेने आमदारकी लढवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आणि 3.5-4 लाख लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हतो. हा पूर्ण वाढ मी 25 ते 30% हा मतदारसंघ फिरलो, 100% पण फिरलो नाही. आणि अनेक लोकांनी भरभरून मतदान केलं. 55,108 मतदान केलं. ज्यांनी केलं नाही त्यांचं पण धन्यवाद देतो आणि ज्यांनी केलं त्यांचंही धन्यवाद देतो. येणाऱ्या काळामध्ये
ज्यांनी मला मतदान केलं नाही मी त्यांची मनं कसं जिंकेल, त्यांच्यासाठी मी रात्रंदिवस एक करेल आणि काम करेल. आणि माझ्या कामामधून आणि माझ्या कार्यामधून, समाजकार्यामधून माझ्या सगळ्या दिलीप दाकिनकर असेल, कृष्णाजी असतील, अनेक साथीदार, प्रशांत बोटे असतील, आमचा निलेश असेल, तसा सगळेच ह्यांच्या साथीने लोकांच्या किती अडचणी दूर करता येईल त्या करण्याचा प्रयत्न करेल. आरोग्य संबंधित, शासकीय योजनांच्या संबंधित आणि ब्लड डोनेटच्या संबंधित हे आम्ही सातत्याने काम करतोय. माझ्या कार्यालयातून आमच्याने जेवढं होईल तेवढं आम्ही कार्य करतो. ह्या कार्यक्रमाचं सुद्धा तुम्हाला सांगतो की ही जी मंडळी आहे, आमच्या सगळ्या महिला भगिनी आहेत, मी फक्त एक निमित्त आहे, पण सगळी मेहनत आणि सगळं श्रम ह्या लोकांचं आहे. हे माझ्या प्रेमाखातीर माझ्यावरती खूप प्रेम करतात. हे जवळजवळ 350-400 लोक आहेत आणि मी स्वतःचं भाग्य समजतो की मी काही न देता माझ्यासाठी एवढं प्रेम करतात आणि हा कार्यक्रम उभा करतात. त्यामुळे खरंच यांचं धन्यवाद देतो. आपल्याला हे सगळं दिसत असेल, शनी मंदिर, बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळा, बौद्ध समाजाचं एक प्रतीक म्हणून या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माचं मी सांगेल की बौद्धांची मूर्ती असू द्या, मग तुळजाभवानी मातेचं स्वरूप असू द्या, आम्ही सगळे जाती धर्म एकत्रित कसा आपला हा कल्याणपूर्व सामाजिक बांधिलकी कसा जपेल, संस्कृत असलेला हा कल्याणपूर्व आपली संस्कृती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि आपल्या सगळ्यांना जाती धर्माच्या पलीकडे घेऊन जाऊन माणुसकीचा धर्म कसा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून टिकून राहील ह्याचा छोटासा प्रयत्न आहे. मला वाटतं की महिलांसाठी, महिला आतुरतेने ह्या कार्यक्रमाची वाट बघत असतात. खऱ्या अर्थाने जर हे असेल तर महिलांसाठी हा कार्यक्रम आहे. आणि जसं कृष्णा म्हटला, जाता बक्षीस वाढतील निश्चितच, कारण की माझे सहकारी मित्र मला आता मगाशी म्हटले की आम्हाला पैसे द्यायचे, चांगली गोष्ट आहे, आमच्या महिलांना काहीतरी बक्षीस मिळू द्या. त्यामुळे आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो, कारण की आपण दिलीपने मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. एवढा वेळ बसत मी सांगतो तुम्हाला, मला अनेक आपल्यातले लोक भेटले, ते मला वाटले दादा आम्ही बक्षीससाठी नाही तर आम्हाला त्या स्टेजवर आल्या ना तरी एक समाधान मिळतं. बक्षीस हे निमित्त आहे. आपण सगळे या कार्यक्रमाचे प्रतीक आहात. आपल्या सगळ्यांचं धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा कार्यक्रम आजपासून संपला. पुढच्या वर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आपण करू. अनेक सेलिब्रिटी आणि आम्ही 6 महिन्या अगोदरपासून मेहनत करू आणि हा कार्यक्रम पुढच्या वर्षी अजून मोठ्या प्रमाणे भव्य दिव्य करू असं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना वचन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. खरं तर आपला कल्याण महोत्सव आता हा महोत्सव राहिलेला नाही, ही परंपरा झालेली आहे. ती आता दरवर्षी जशी एखादी जत्रा असते, देवीची यात्रा असते, तशी दरवर्षी साजरी होणार आहे. फक्त मला नेहमीच बोलायला नाही मिळत कारण ह्या बाकीच्या सगळ्या गडबडीमुळं. शेवटच्या 2 ओळी बोलतो ते अशा की एखादं पोलिसांच्या सोबत काम करणाऱ्याला पुरस्कार मिळतो पोलीस मित्र, शिक्षकांसोबत काम केलं की त्याला शिक्षक मित्र पुरस्कार मिळतो, पत्रकारांसोबत काम केल्यावर त्याला पत्रकार मित्र हा पुरस्कार किंवा ती एक ओळख मिळते. महेशदादांसाठी मी एक वेगळं नाव माझ्या डोक्यात आहे. ते नाव असं आहे की यममित्र. जे यम गिरट्या घालत होता पण त्या यमालाही कळलं की नाही, या माणसाला खूप काम करायचंय आणि या माणसाची गरज आहे कल्याण पूर्वेला. तोही मस्तपैकी निघून गेलेला आणि आता काय तो काय इकडे फिरकत नाही आपल्याकडे.